अमेरिका ही लोकशाहीची जननी, स्वातंत्र्याची भूमी, पण आज तिथे लाखो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. घोषणा देत आहेत की नो किंग्स इन अमेरिका, म्हणजेच अमेरिकेत कोणताही राजा नाही. हे नो किंग्स प्रोटेस्ट आंदोलन आहे. आता ट्रम्प प्रशासनाच्या धोरणाविरोधात सुरू झालेलं हे आंदोलन, ज्याने 18 ऑक्टोबर 2025 रोजी संपूर्ण अमेरिकेत धक्कादायक सहभाग दाखवलेला आहे. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे आंदोलन काय आहे, आता त्याची जी पार्श्वभूमी आहे ती काय आहे, त्याच्या मागचे कारण आणि त्याचा परिणाम काय होणार आहे, हे सगळं सविस्तर समजून घेणार आहोत. जर तुम्हाला हे आवडलं तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. चला सुरू करूया. आता मित्रांनो, नो किंग्स हे आंदोलन 2025 मध्ये ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात सुरू झालं. पहिलं मोठं प्रोटेस्ट झालं होतं 14 जून 2025 रोजी. आता मित्रांनो, हा दिवस अमेरिकेच्या आर्मीचा 250वा वर्धापन दिन होता आणि योगायोगाने ट्रम्प यांचा 79वा वाढदिवसही. ट्रम्प यांनी त्या दिवशी वॉशिंग्टन DC मध्ये एक भव्य मिलिटरी परेड आयोजित केली होती. आता टॅक्स, विमाने आणि सैनिकांची रॅली, पण लाखो अमेरिकांना हे वाटलं की हे परेड राजकीय स्वार्थासाठी आहे आणि ते अमेरिकेच्या लोकशाही मूल्याविरोधात आहे. आता मित्रांनो, अमेरिकेची स्थापना तर राजा जॉर्ज यांनी तिसऱ्या विरोधात झाली होती ना. आता म्हणून प्रोटेस्टांनी नो किंग्स हे नाव ठेवलं, म्हणजेच आम्हाला कोणताही राजा नको आहे, आम्हाला लोकशाही हवी आहे. आता त्या जून प्रोटेस्टमध्ये 2000हून अधिक ठिकाणी लाखो लोक सहभागी झाले. पोर्टलँड, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस सगळीकडे रस्ते भरून गेलेले होते. त्यानंतर प्रोटेस्टांनी अमेरिकन ध्वज हातात घेतले, घोषणा दिल्या आणि अमेरिकेत राजे नाहीत आणि हे आंदोलन शांततापूर्व होतं. कोणतीही हिंसा नव्हती. हे आंदोलन एकटं नव्हतं, तर 200हून अधिक राष्ट्रीय संस्थांनी मिळून आयोजित केलेलं हे आंदोलन होतं. त्याच्यामध्ये जसं की अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज, त्यानंतर सेविंग्टन इंटरनॅशनल युनियन आणि त्याच्यानंतर मूव्ह ऑन आणि 50-51 सारख्या प्रोग्रेसिव्ह ग्रुप्स, याच्यामध्ये लोकशाहीचे रक्षक म्हणून त्यांना ओळखलं जातं. आता मित्रांनो, हे ट्रम्प यांच्या धोरणांना आव्हान देत आहेत. आता प्रश्न असा आहे की हे लोक रस्त्यावर उतरले, कारण अनेक आहेत. त्याच्यामधले 2-4 कारण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये अमेरिकेच्या मूलभूत मूल्यांशी जोडलेले आहेत. पहिलं कारण ट्रम्प प्रशासनाची अधिनियमवादी वृत्ती. ट्रम्प यांना किंग्स म्हणून चित्रित केलं जाते कारण ते राष्ट्रपती म्हणून एकट्याचे अधिकार वाढवत आहेत. आता मित्रांनो, त्याच्यामध्ये उदाहरण सांगायचं म्हणलं तर इमिग्रेशन पॉलिसी, लाखो अवैध स्थलांतरांना पकडण्यासाठी ICE कस्टम्स इन्फॉर्मेटिव्हची कारवाई वाढलेली आहे. सैन्य आणि नॅशनल गार्डला शहरांमध्ये तैनात केलं जाते, जसं की शिकागो, न्यूयॉर्क सारख्या डेमोक्रॅटिक शहरांमध्ये. हे प्रोटेक्शन वाटते की घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन आहे. आता दुसरं मोठं कारण आहे की हेल्थ केअर सिस्टीमचा ऱ्हास. आता मित्रांनो, ट्रम्प प्रशासनाने आंबामाकेअरला कमकुवत केलेला आहे आणि आता सरकारी शटडाऊनमुळे लाखो लोकांना वैद्यकीय सेवा मिळत नाहीये. तिसरं कारण आहे निवडणुकीत प्रक्रियेवर हस्तक्षेप. जेरीमँडरिंग म्हणजे मतदारसंघांच्या सीमांचं गैरप्रकाराचे बदल आणि बिलियर्सना फायदा होणाऱ्या कर धोरणामुळे सामान्य लोक हे त्रास होत आहेत. चौथं कारण सरकारी शटडाऊन. 18 ऑक्टोबरच्या प्रोटेस्टच्या वेळी अमेरिकेत सरकारी शटडाऊन सुरू होतं आणि 18व्या दिवशी पोहोचलेला. आता यामुळे फेडरल कर्मचारी, शिक्षक, डॉक्टर हे सगळे प्रभावित आणि त्यानंतर प्रोटेस्टना म्हणतात की हे शटडाऊन राजकीय खेळ आहे आणि लोकांच्या आयुष्याशी खेळू नका असं ते म्हणतात. 5वं कारण महत्वाचं, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला. ट्रम्प यांच्या शत्रूंच्या गुन्हेगारी खटल्यामुळे आणि मीडियावर दबाव टाकल्यामुळे लोकांना वाटतं की अमेरिका राजसत्तेकडे सरकते. आता हे आंदोलन म्हणजे 1776च्या अमेरिकन रिव्हॉल्युशनची आठवण करून देतं. तेव्हा काय होतं की कॉर्नवालिस्टन ब्रिटिश राजवटीसुद्धा लढा दिला होता आणि आज प्रोटेक्टर म्हणतात आम्ही पुन्हा उठतोय शांततापूर्वपणे अमेरिकेची लोकशाही वाचवण्यासाठी. आता येतो 18 ऑक्टोबर 2025च्या दुसऱ्या नो किंग्स डेवर. हे प्रोटेस्ट पहिल्यापेक्षा दुप्पट मोठे झालेले आहेत. आयोजकांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण अमेरिकेत 50 राज्यांमध्ये 2600हून अधिक ठिकाणी प्रोटेस्ट झालेले आहेत आणि त्यांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 7 दशलक्ष लोक, होय 7 दशलक्ष, हे आधुनिक अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठं शांततापूर्ण प्रोटेस्ट असू शकतं. त्यानंतर न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये रस्ते भरून गेले. लोकांच्या वेशभूषेत अमेरिकन ध्वजासह घोषणा देत नो मोर ट्रम्प, नो किंग्स. लॉस एंजेलिसमध्ये, शिकागोमध्ये आणि वॉशिंग्टन DC मध्ये हे सगळीकडे लाखो लोक आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर फ्लोरिडाच्या वेस्ट पाम बीचमध्ये सनसेटर्स बर्नी सॅंडर्स यांनी भाषण दिलं. ते म्हणाले की हे हेट अमेरिका रॅली नाही, हे लव अमेरिका रॅली आहे.
सॅन फ्रान्सिस्कोच्या ओशियन बीचवर प्रोटेक्शननी मानवी बॅनरला बनवला. त्यानंतर नो किंग्स असं लिहिलं होतं आणि त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या वेशात लोक फिरत होते. त्यानंतर पोर्टलँडमध्ये कॉस्ट्युम्स यांनी ट्रम्प यांच्या ऑटिमा आरोपींचा चटकावणारा अँटॅन्टिलामध्ये सिव्हिल साइट्सवर बर्षवणाला सलाम देत मार्च काढला आणि त्यानंतर बर्लिनमध्येही अमेरिकन दूतावासासमोर प्रोटेस्ट झाला. आता प्रोटेक्शनाने पिवळा रंग नेहमी घातला. त्यानंतर युक्रेन कॉंग सारख्या आंदोलनाप्रमाणे एकतेचं प्रतीक म्हणून सायलेन्सवर लिहिलं होतं. आता आय प्लेज ॲलिगन्स टू नो किंग्स मेक अमेरिका गुड अगेन मी वॉट ऑल ऑफ द गव्हर्नमेंट टू वर्क. हे आंदोलन कुटुंबासह, ज्येष्ठ नागरिकांसह आणि वेटरन्ससह डिसमिस्ड गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांसह होतं. आता एक प्रोटेक्टर म्हणाला की आम्ही प्रोटेस्ट करतोय कारण आम्हाला अमेरिका आवडते आणि आम्हाला ती परत हवी आहे. आता हे प्रोटेस्ट शांततापूर्ण होते का? होय, पूर्णपणे. आयोजकांनी नॉन व्हायलन्स ट्रेनिंग दिली होती, DSKसह स्ट्रॅटेजी शिकवल्या आणि वॉशिंग्टन DC पोलिसांनी सांगितलं की एकही अटक झालेली नव्हती. त्यानंतर शिकागोमध्ये मेयर ब्रँड जॉन्सन यांनी भाषण दिलं आणि त्यावर ट्रम्प शहरावर युद्ध जाहीर करतायत पण आम्ही लोकशाही वाचू. हे आंदोलन केवळ अमेरिकेत नव्हतं तर जगभरातील प्रेरणा देते. आता ती बाजू पाहूया. ट्रम्प यांनी म्हटलं की मी किंग नाहीये, मला अप्रुव्हलसाठी हवं घालायला लागते. त्यानंतर हाऊस स्पीकर माईक जॉन्सन यांनी हे थेट अमेरिका रॅली म्हटलं आणि रिपब्लिकनच्या म्हणतात ते प्रोटेस्ट शटडाऊन लांबवतात आणि जॉर्ज सोरोस सारख्या फाउंडेशनकडून फंडेड आहेत. आता त्यानंतर फॉक्स न्यूजने म्हटलं की अँटिफा आणि हमास समर्थक आहेत पण आयोजक म्हणतात की हे अमेरिकन मूल्यांचं रक्षक आहे. फर्स्ट अमेंडमेंट राईट. मित्रांनो, नो किंग्स हे आंदोलन अमेरिकेच्या लोकशाहीसाठी एक मोठा संदेश आहे. कोणताही नेता राजा होऊ शकत नाही, लोकच सत्ता आहे. हे आंदोलन काय परिणाम आणेल आणि शटडाऊन संपेल का की ट्रम्प यांच्या धोरणावर ब्रेक लागेल का हे पाहायचं आहे. तुम्हाला हे कसं वाटलं कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच लोकशाहीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकमंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.